फ्युचर स्केटिंग क्लब लासलगाव येथे रोलर स्केटिंगचे प्रशिक्षण वर्ग नियमित घेतले जातात। या स्केटिंग क्लबला 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सर्व पालक शिक्षकांच्या उपस्थितीत वर्धापन दिन साजरा करण्यात आला। या क्लासमध्ये 3 वर्षापुढील मुलांना बेसिक, इनलाइन, पॉड स्पीड स्केटिंगचे प्रशिक्षण दिले जाते। हे क्लास कोच श्याम चौधरी घेतात। ग्रामीण भागातील मुलांनाही या खेळाचे महत्त्व समजावे म्हणून त्यांच्याकडूनही सराव करून घेतला जातो। लासलगावातील नूतन प्रसारक मंडळ कॉलेजचे मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रमातील सचिव दिलीप गुंजा, दुर्गा गुंजा आणि चौधरी सर यांनी मनोगत व्यक्त केले। आणि सरांनी जे आमच्या ग्रामीण भागामध्ये लासलगाव सारख्या भागामध्ये हा जो स्केटिंगचा क्लासेस चालू केला आहे खूप उत्कृष्ट असा, कारण हा मैदानी खेळ आहे हा सुद्धा एक। आणि कबड्डी, खो खो हे खेळ तर आपण कुठे मुलांना शिकू शकतो, परंतु स्केटिंगचा सर्वसामान्य पालकांना बऱ्याचशा जणांना अजून स्केटिंग काही हेच माहिती नाही। आणि अशा भागामध्ये सरांनी हा स्केटिंगचा क्लासेस चालू केला आहे। या ठिकाणी बहुतेक पालक पण उपस्थित राहिलेत आणि सरांचं मी सर्व पालकांच्या वतीने जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रमाच्या वतीने सरांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की पुढील काळामध्ये जे आपल्याला पालकांकडून मदत लागेल किंवा अनाथ आश्रमाकडून लागेल ते आम्ही नक्कीच या ठिकाणी पुरी करू। आणि सरांनी जे नॅशनल लेवलला, राज्य लेवलला हे जे काही मुलं नेले या मुलांचंही मी सर्व पालकांच्या वतीने अभिनंदन करतो। जय जनार्दन, जय बाबा। सरांच्या माध्यमातून विविध प्रकारचे खेळाडू मला वाटतं राज्य पातळी, जिल्हा पातळी, इंटरनॅशनल लेवलला जावेत या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि असंच आपला हा जो सुज्ञ उपक्रम आहे पालकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं। तुम्हाला या ठिकाणी आमची संस्था, आमच्या संस्थेचे प्राचार्य, आमचे सेक्रेटरी, अध्यक्ष या ठिकाणी आपल्याला मदत करतीलच। मी अशी अपेक्षा करतो की सर अजून आपले चांगले खेळाडू जास्तीत जास्त मोठ्या लेवलला जाऊन द्यावेत ही तुमच्याकडून मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो। लहानातला लहान विद्यार्थी किंवा वयस्कर व्यक्तीसुद्धा स्केटिंगच्या माध्यमातून व्यायाम या ठिकाणी करू शकतात। या क्लबच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी शासकीय क्रीडा स्पर्धेमध्ये, त्याचप्रमाणे संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी सहभाग नोंदवत आहेत। सहभाग किंबहुना राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर सुद्धा या ठिकाणी या अनेक लासलगावच्या खेळाडूंनी यश संपादित केलेलं आहे। त्यामुळे मी चौधरी सर आणि त्यांचे कोचेस यांचे मी कॉलेजच्या वतीने, लासलगाव कॉलेजच्या वतीने हार्दिक आभार मानतो आणि जास्तीत जास्त पालकांना आवाहन करतो की त्यांच्या मुलांना या ठिकाणी स्केटिंग संदर्भात आवड निर्माण करावी आणि या क्लबसाठी जॉईन करावे। धन्यवाद। आपल्या ग्रामीण भागातील मुलांचा फायदा करू म्हणजे कसं आहे, स्केटिंग म्हणजे काय नाही, नुसतं म्हणजे आपल्याला कॉम्पिटिशन नको आहे। स्केटिंगमध्ये मुलांची फिजिकली जेव्हा ट्रीटमेंट व्यवस्थित बॉडी हे होते तेव्हा मुलांचा मुलांचा राहण्याचा वगैरे एकदम फिजिकली फिट असतो। त्याच्यामुळे आपण हा गेम इथे लासलगावमध्ये चालू केलेला आहे। लासलगाव येथे फ्युचर स्केटिंग क्लब या संस्थेने आमची नाशिक, पुणे येथे संस्था आहे। फ्युचर स्केटिंग क्लब लासलगावमध्ये 5 वर्षापासून आम्ही हे करतो। आम्ही 2 कोचेस आहे आणि या पद्धतीने इथे 25 ते 30 मुलं रेग्युलर ग्रामीण भागामधून करतात। स्केटिंगचे फायदे एकच, आपल्या लहान मुलांना जे काही घरी TV, रिमोट कंटिन्यू असतात, आपल्या स्वतःची हेल्थ कशी लेक्शन करायची हे आम्ही फ्युचर स्केटिंग क्लब पूर्ण स्केटिंगच्या माध्यमातून शिकवतो। नाशिकसारख्या सिटीमध्ये होतं, पण चौधरी सरांनी हे लासलगावसारख्या ग्रामीण भागामध्ये आमच्या मुलांसाठी इथं हे केलं आहे। आणि माझा मुलगा चांगल्या प्रकारे 1 वर्ष पूर्ण झालं त्याला आणि तो चांगल्या प्रकारे स्केटिंग करतो आहे। आणि सरांनी हे ग्रामीण भागामध्ये आणल्यामुळं आमच्या मुलांनाही काही गोष्टी याच्यातून शिकायला मिळाल्या, मुलं ॲक्टिव्ह झाले, त्याबद्दल मी चौधरी सरांचे आभार मानते। उपस्थित खेळाडूंनी आपले अनुभव सांगितले। मी पप्पाला बोलले का मला हो स्केटिंगचा क्लास लावायचा, पप्पाने लावला तर हे चौधरी सर आम्हाला खूप छान शिकवतात आणि मला स्केटिंग खेळायला खूप आवडतं। लासलगावासारख्या ग्रामीण भागात खरं तर स्केटिंगसारखी खेळ घेऊ शकत नाही, पण आमचे श्याम चौधरी सर यांनी आम्हाला लासलगावमध्ये स्केटिंग हा खेळ उपलब्ध करून दिला आहे। मला स्केटिंग खेळण्यामध्ये फार आनंद होतो आणि मला स्केटिंग खेळायला फार आवडते। संगीता गुंजा यांनी आभार मानले। स्केटिंग क्लास हा गेल्या 5 वर्षापासून इथे
कॉलेजवर चालू आहे आणि कॉलेजच्या शिक्षकांनीही म्हणजे कॉलेजने ही जागा उपलब्ध करून दिली आणि आमच्या मुलांना इथं स्केटिंग क्लास घेऊ शकतात आणि चौधरी सर मुलांची इतकी काळजी घेतात आणि त्यांच्याकडून मुलांना प्रेरणादायी देणारे हे शब्द असतात की तुम्ही हे करू शकता, तुम्ही छान प्रकारे करू शकता. हे मुलांना नवीन प्रकारे प्रेरणा भेटत असते. तर आम्ही सर्व पालकांकडून चौधरी सरांचे खूप खूप आभार मानतो. या प्रसंगी अजय धनवट, कदम सर, भावसार सर, प्रियंका झाडीवाल, रवी होळकर, क्लबचे स्पोर्ट टीचर जाधव सर, गणेश जाधव उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, लासलगाव.